मित्रांनो, ही गोष्ट आहे माझी आणि माझ्या पर्सनल असिस्टंट सोनाची. सोना तिचे वय वर्षे 22, एकदम तरुण, सुंदर आणि मॉडर्न मुलगी. ती नेहमी टाईट टी शर्ट आणि जीन्स घालून ऑफिसला यायची, ज्यामुळे ती आणखीच आकर्षक दिसायची. तिला पाहिलं की माझी भावना दाटून यायची. एकदा ऑफिसमधून सगळे गेल्यावर सोना माझ्या केबिनमध्ये आली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच बेचैनी दिसत होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, "सर, मला तुमच्याशी माझ्या नोकरीबद्दल बोलायचं आहे." "बोल सोना, काय अडचण आहे?" मी खुर्चीवर मागे रेलत विचारलं. "सर, मी इथे गेल्या 1 वर्षापासून काम करते आहे. माझा कॉन्ट्रॅक्ट फक्त 2 वर्षांचा आहे आणि आता फक्त काही महिने उरलेत. माझ्या कुटुंबात मीच एकटी कमावणारी आहे. जर माझी नोकरी गेली तर माझ्यासाठी सगळं सांभाळणं खूप अवघड होईल. कृपया माझी नोकरी कायमस्वरूपी करा. मी तुमचं सगळं ऐकायला तयार आहे." तिने एका दमात सगळं सांगितलं. तिच्या आवाजात गंभीरता होती, पण डोळ्यात एक चमक होती जी काहीतरी वेगळंच सांगत होती. मी तिला ऐकलं आणि मनातल्या मनात विचार केला, ही मुलगी किती निरागसपणे बोलते, पण तिचे डोळे काहीतरी वेगळंच बोलत आहेत. मी म्हणालो, "सोनामला तुझी अडचण समजली. मी प्रयत्न करेन की तुझा कॉन्ट्रॅक्ट संपण्याआधी काहीतरी मार्ग निघेल. पण त्यासाठी मला तुझी पूर्ण साथ हवी, प्रत्येक बाबतीत." "ठीक आहे सर, मी तयार आहे. फक्त सांगा काय करायचं?" तिने ताबडतोब उत्तर दिलं, "उद्या संध्याकाळी 6:30 माझ्या घरी. तिथे आपण सविस्तर बोलू." मी म्हणालो आणि तिला माझ्या घराचा पत्ता आणि लोकेशन पाठवली. "मी एकटाच राहतो आणि उद्या माझा नोकर रजेवर आहे." "ठीक आहे सर, मी येईन." ती हलकेच हसत म्हणाली आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी मी माझ्या पुण्यातल्या फ्लॅटमध्ये तिची वाट पाहत होतो. सोनाचा ते सुंदर चेहरा आणि तिचं भरदार व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यांसमोर बारबार येत होतं. ठीक 6:30 दाराची बेल वाजली. मी दार उघडलं आणि समोर सोना उभी होती. मी हसत तिचं स्वागत केलं आणि तिला लिव्हिंग रूममध्ये घेऊन गेलो. "बस सोना, काही कोल्ड्रिंक घेशील का?" मी विचारलं. "हो सर, चालेल," ती म्हणाली आणि सोफ्यावर बसली. मी 2 ग्लासात कोल्ड्रिंक ओतलं आणि तिच्या शेजारी बसलो. "विकास सर, तुमचं घर तर खूप छान आहे. इतकं मोठं घर आणि तुम्ही एकटे राहता? कधी एकटेपणा जाणवत नाही?" तिने ग्लास उचलत विचारलं. "हो सोना, कधी कधी खूप एकटेपणा जाणवतो," मी म्हणालो आणि जाणीवपूर्वक तिच्या डोळ्यात पाहिलं. "पण तुझ्या येण्याने आज हे घर कसं भरलं भरलं वाटतंय." ती थोडी लाजली आणि म्हणाली, "सर, तुम्ही पण तर खूपच हँडसम आहात. अजून लग्न का नाही केलं?" मी हसलो आणि म्हणालो, "अरे सोना, तू पण तर इतकी सुंदर आणि तरुण आहेस. अजून कोणता बॉयफ्रेंड बनवला नाहीस?" "नाही सर, मी या भानगडीत पडले नाही." ती हलकेच हसत म्हणाली, "अच्छा, इतकी सुंदर मुलगी आणि बॉयफ्रेंड नाही? हे तर खरं वाटत नाही." मी मिश्किलपणे म्हणालो, "हो सर, आणि तुमचं काय? तुम्ही पण तर सिंगल आहात?" तिने उलट प्रश्न टाकला. आम्ही दोघेही हसलो. मी हळूच तिचा हात पकडला आणि तिला माझ्याकडे ओढलं. तिने काहीच विरोध केला नाही. मी तिला पापी दिली, तिनेही मला साथ दिली. मग माझी भावना दाटून आली. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो, "सोना, आपण दोघेही या सुंदर अनुभवासाठी तडफडत आहोत. आजही आपण अनुभव घेऊया." "हो सर, मलाही रात्र रात्र झोप येत नाही," ती हळुवार आवाजात म्हणाली. तिचे श्वास जलद होत होते. मी तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि हाताने वरूनच तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. ती म्हणाली, "सर, हळू त्रास होतोय." "सोना, हे त्रास तर फक्त सुरुवात आहे," मी हसत म्हणालो आणि पापी द्यायला लागलो. ती प्रभावी होत होती आणि ती मला साथ देत होती. मी लगेचच तिला पूर्ण मोकळं केलं आणि मी एकटक पाहत राहिलो. सोना लाजत म्हणाली, "सर, असं काय पाहताय?" "सोना, तुझं व्यक्तिमत्व तर अप्रतिम आहे. मी आजपर्यंत इतकी सुंदर व्यक्तिमत्व कधीच पाहिलं नाही," मी म्हणालो आणि तिला बेडवर झोपवलं. "सर, आता तुम्ही पण तुमची भावना मोकळी करा ना," ती लाजत म्हणाली. "नाही माझ्या प्रिय, हे काम तू कर," मी मिश्किलपणे म्हणालो. तिने हसत माझी भावना मोकळी केली आणि "हाय रे देवा, सर, तुमची भावना तर खूप मोठी आहे," ती आश्चर्याने म्हणाली आणि त्याला पकडलं. "हा तर माझ्या हातातही येत नाही." "सोना, घाबरू नको. थोडा त्रास होईल, पण नंतर मजा येईल," मी तिला धीर देत म्हणालो. ती थोडी घाबरली होती, पण मी तिला बेडवर झोपवलं आणि तिच्या जीवनाला तोंडाने सुंदर अनुभव देऊ लागलो. ती म्हणाली, "सर, हे काय करताय?" मी साधारण 10 मिनिटं तोंडाने सुंदर अनुभव देत राहिलो आणि अचानक ती जोरात ओरडली, "सर, माझ्या जीवनातून रंग निघणार आहे," असं म्हणत तिने जीवनातून रंग सोडला. "सोना, आता तयार आहेस ना?" मी विचारलं. "हो सर, आता सुंदर वेळेचा अनुभव द्या." "आता सहन होत नाही," ती म्हणाली. मी तिच्या जीवनात भावना सेट केली. तिने डोळे बंद केले आणि मी तिला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. ती म्हणाली, "सर, खूप त्रास होत आहे." ती किंचाळली.
मी थांबलो आणि पापी द्यायला लागलो. सोना, थोडा त्रास होईल पण सगळं ठीक होईल, मी तिला म्हणालो आणि मी रुमाल तिच्या तोंडात घातला जेणेकरून तिची किंचाळी बाहेर जाणार नाही आणि मग सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. ती रडायला लागली. काही वेळाने सोनाला पण मजा यायला लागली. ती मला साथ द्यायला लागली. सोना, मजा येते ना? मी विचारलं. हो सर, खूप मजा येते. साधारण 25 मिनिटांच्या सुंदर वेळेच्या अनुभवानंतर आम्ही दोघांनी जीवनात रंग सोडला. आम्ही दोघेही बाथरूममध्ये गेलो, तयार झालो, मग बेडवर झोपलो. सकाळी मी लवकर उठलो. माझी भावना पुन्हा दाटून आली. मी तिला म्हणालो, सोना, फक्त एकदा. मी हट केला. ती हिचकली पण मग तयार झाली. यावेळी पण मी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि आम्ही तयार झालो आणि नाश्त्याला बसलो. सोनाने विचारलं, सर, तुम्ही याआधी किती जणांकडून सुंदर वेळेचा अनुभव घेतला होता? मी विचार केला, खोटं बोलणं बरोबर नाही. सोना, मी 20 ते 25 वयात असताना 5 जणांकडून सुंदर अनुभव घेतला होता, पण आता हे सगळं सोडलंय. अच्छा, मग तुम्ही तर खूप रंगीले निघालात सर, ती हसत म्हणाली. त्या मुली पण माझ्यासारख्या किंचाळल्या असतील. मी हसलो. सोना, तूच समजून घे, ती म्हणाली. सरमला चालतानाही त्रास होतोय. मी तिला गरम पाण्याने शेकायला सांगितलं. नंतर तिने सांगितलं की तिची सूज 10 दिवस टेकली. मित्रांनो, त्या रात्रीनंतर सोनाची नोकरी कायमस्वरूपी झाली होती. ऑफिसमध्ये ती मला सर म्हणून बोलवायची, पण त्याच्यामागे एक गुपस्मित आणि अंखुवाणी वोळ चमक असायची जी फक्त आम्ही दोघेच समजायचो. पण त्या रात्रीनंतर सोना काही दिवस दूर राहिली. काही दिवसांनंतर एक दिवस ऑफिसमध्ये मीटिंग संपून माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. बाहेर मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. खिडकीतून पाहत असताना मला वाटलं आजची रात्र एकटी जाणार नाही. मी सोनाला मेसेज केला, आज संध्याकाळी माझ्या फ्लॅटवर ये. पावसात भिजून येऊ नकोस, मी पिकअप पाठवतो. तिच्याकडून ताबडतोब रिप्लाय आला, हो सर, मी तयार आहे. माझं मन धडधडलं. आजची रात्र आणखी खास असणार होती, कारण मी प्लॅन केलं होतं. एक मस्त डिनर आणि मग आगळा वेगळा सुंदर अनुभव. संध्याकाळी 7 वाजता दाराची बेल वाजली. मी दार उघडलं आणि समोर सोना उभी होती. ओल्या केसांमध्ये ती म्हणाली, हाय रे देवा सर, असं काय पाहताय? मी भिजली आहे तरी बोलवा. मी तिला आत घेतलं आणि एक टॉवेल दिला. सोना, तू आज एकदम अप्सरा दिसत आहेस. मग आम्ही लिव्हिंग रूममध्ये बसलो. मी कॅन्डल लाईट डिनर सेट केलं होतं. ब्रेड वाईन, इटालियन पास्ता आणि चॉकलेट डेझर्ट. वाह सर, हे सगळं माझ्यासाठी? ती आश्चर्याने म्हणाली. हो माझ्या जान, तुझ्यासाठीच, तुझ्या नोकरीच्या सेलिब्रेशनसाठी. मी हसत म्हणालो. आम्ही खाताना बोलत होतो. ती सांगत होती की तिच्या कुटुंबाला तिच्या नोकरीबद्दल कळलं होतं आणि ते खुश होते. पण मी मनातल्या मनात विचार करत होतो, आज रात्री मी तिला नव्या पद्धतीनं सुंदर वेळेचा अनुभव देणार. डिनर झाल्यावर मी तिला बेडरूममध्ये नेलं. खोलीत हलकी लाईट्स, गुलाबाच्या पाकळ्या बेडवर पसरलेल्या आणि रोमॅन्टिक म्युझिक वाजत होतं. सर, हे सगळं इतकं सुंदर, ती म्हणाली आणि माझ्या गळ्यात पडली. मी तिला मिठी मारली. सोना, तू आज मला बेड करशील? मी म्हणालो आणि तिच्या व्यक्तिमत्वाला मोकळे करून तोंडाने सुंदर अनुभव द्यायला लागलो. मी तिला बेडवर वर झोपवलं. ती म्हणाली, सर धीरे, अजूनही थोडा त्रास होतोय मागेच्या वेळेचा. पण तिच्या आवाजात मजा होती. मग मी तिचे जीवन मोकळे करून भावना टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. 20 मिनिटांनंतर मी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. ती म्हणाली, सर तुम्ही केअरिंग आहात. ती म्हणाली, सोना तू माझी आहेस आता. मी म्हणालो. पण त्या रात्रीनंतर आमचं नातं आणखी गाढ झालं. ऑफिसमध्ये मी तिला प्रमोशन दिलं आणि आम्ही भेटत राहिलो. एकदा आम्ही वीकेंड ट्रिपला गेलो गोव्याला. तिथे बीचवर रात्रीच्या वेळी आम्ही ओपन सुंदर वेळेचा अनुभव घेतला. ती म्हणाली, सर हे स्वप्नासारखं आहे. मित्रांनो, पण एक दिवस ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी आली, प्रिया. तीही तरुण, सुंदर आणि माझ्या असिस्टंट म्हणून. सोना जेलस झाली. सर, ती तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करते, ती म्हणाली. मी हसलो. सोना, तू माझी फेवरेट आहेस. पण प्रियाने मला एकदा प्रायव्हेट मेसेज केला आणि सोना ती पाहून रागावली. त्या रात्री आम्ही भांडण केलं. मित्रांनो, त्या रात्री जेव्हा सोना आणि मी भांडण केलं ते काही साधं नव्हतं. मी माझ्या मुंबईतल्या फ्लॅटमध्ये एकटा बसलो होतो. बाहेर पावसाची धोधो धार पडत होती आणि माझं मनही तसंच अशांत होतं. सोना मला म्हणाली होती, सर ती प्रिया तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करते. मी तिच्या मेसेजेस पाहिले. मी हसलो होतो, पण तिला ते पटलं नव्हतं. सोना, तू ओव्हरथिंकिंग करत आहेस. प्रिया फक्त नवीन आहे आणि ती तिचं काम करते. मी समजावलं होतं, पण ती रागातच निघून गेली होती. ठीक आहे सर, तुम्हीच बघा, पण मी हे सहन करणार नाही, असं म्हणून ती दार आपटून गेली. मी बेडवर पडलो आणि माझ्या मनात सोनाची आठवण येत होती, तिचे ते सुंदर डोळे, तिचं भरदार व्यक्तिमत्व आणि त्या रात्रीचा सुंदर अनुभव. पण आता हे भांडणं. मी फोन उचलला आणि तिला मेसेज केला, सोना घरी पोहोचलीस का? राग कशासाठी? बोल ना. पण तिच्याकडून काहीच रिप्लाय आला नाही. मी अस्वस्थ झालो.
कधीतरी तिची जेलसी मला आवडायची, पण आज ती ओलांडली वाटत होती. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मी गेलो. प्रिया माझ्या केबिनमध्ये आली. तिच्या हातात फाईल्स होत्या. ती एकदम फ्रेश दिसत होती, ज्यामुळे तिचं व्यक्तिमत्व आणखी उजळून निघत होतं. सर, हे रिपोर्ट चेक करा आणि आजची मीटिंग रेडी आहे, ती हसत म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं आणि मनात विचार आला की खरंच आकर्षक आहे, पण सोनाची आठवण येताच मी स्वतःला सावरलं. ठीक आहे प्रिया, धन्यवाद, मी म्हणालो. पण तेवढ्यात सोना केबिनमध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. सर, तुम्हाला कॉफी हवी? ती आवाजात म्हणाली आणि प्रियाकडे एक कटाक्ष टाकला. प्रिया हसली आणि निघून गेली. सोना, काल रात्रीचा राग अजून आहे का? मी हळूच विचारलं. ती म्हणाली, सर तुम्हीच सांगा. ती प्रिया रोज तुमच्या केबिनमध्ये येऊन काय करत असते? मी तिच्या मेसेजेस पाहिले. सर, आज रात्री डिनर असं लिहिलं होतं. मी आश्चर्याने म्हणालो, सोना, तो मेसेज मीटिंगचा होता, डिनर नाही. तू गैरसमज करत आहेस. पण ती ऐकली नाही. ठीक आहे, मी मूर्ख आहे. पण सर, मी तुमच्यासाठी किती केलं. आणि आता ही नवीन आली की मी बाजूला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. मी तिला जवळ घेतलं, पण ती दूर झाली. ऑफिसमध्ये नाही सर, असं म्हणून ती निघून गेली. ऑफिस संपलं आणि मी घरी आलो. मन अस्वस्थ होतं. मी सोनाला फोन केला. सोना, बोल ना, हे भांडण संपूया. ती म्हणाली, सरमला वेळ हवा. मी घरी आहे, आणि फोन कट केला. मी विचार केला, हे असं चालणार नाही. मी तिच्या घरी जायचं ठरवलं, पण तिचा पत्ता मला माहीत नव्हता, फक्त अप्रॉक्सिमेट लोकेशन. मी कार काढली आणि पावसात ड्रायव्हिंग करत तिच्या एरियात पोहोचलो. तिच्या बिल्डिंगसमोर उभा राहिलो आणि तिला मेसेज केला, मी तुझ्या बिल्डिंगसमोर आहे, ये खाली बोलायचं आहे. तिच्याकडून रिप्लाय आला, सर, इतक्या पावसात? ठीक आहे, मी येते. काही मिनिटात सोना खाली आली. तिचे केस ओले आणि चेहरा रागाने लाल. सर, काय हे? तुम्ही इथे कशासाठी? ती म्हणाली. मी तिला कारमध्ये बसवलं. सोना, मी तुला गमावू शकत नाही. चल, माझ्या फ्लॅटवर जाऊया, बोलू, मी म्हणालो. ती हिचकली पण बसली. कारमध्ये शांतता होती, फक्त पावसाचा आवाज. मी तिचा हात पकडला, पण तिने सोडवला. सर, प्रियाला सांगा किती दूर राहायला. मी हसलो. सोना, तू जेलस होत आहेस आणि हे मला आवडतं. घरी पोहोचलो. मी दार उघडलं आणि तिला आत घेतलं. सोना, तू भिजली आहेस, जाऊन चेंज कर. मी तिला टॉवेल दिला. ती बाथरूममध्ये गेली आणि मी किचनमध्ये गेलो. मी 2 ग्लासात रेड वाईन ओतली. जेव्हा ती बाहेर आली, ती माझ्या एका ओव्हरसाईज शर्टमध्ये होती. एकदम सुंदर दिसत होती. सर, हे तुमचं शर्ट आरामदायी आहे, ती हलकेच हसत म्हणाली. मी तिला ग्लास दिला. सोना, प्रियाबद्दल बोलूया. ती फक्त असिस्टंट आहे, तू माझी स्पेशल आहेस, मी म्हणालो आणि तिच्या शेजारी बसलो. ती म्हणाली, सर, मी तिला पाहून असुरक्षित वाटते. ती सुंदर आहे आणि तुम्ही पुरुष आहात. मी तिला मिठीत घेतलं. सोना, तूच माझी पहिली आणि शेवटची आहेस, असे म्हणत मी तिला पापी दिली आणि तिने साथ दिली. तिच्या डोळ्यातली जेलसी आता प्रभावात बदलली होती. मी तिला उचलून बेडरूममध्ये नेलं. खोलीत हलकी लाईट्स लावल्या आणि रोमॅन्टिक म्युझिक सुरू केलं. सराज, भांडण संपूया असं, ती म्हणाली आणि जीवनात भावना टाकली आणि मला सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. मी पण तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाचा अनुभव घेऊ लागलो. सोना, तू किती अप्रतिम आहेस, मी म्हणालो आणि सुंदर अनुभव देऊ लागलो. मी 20 मिनिटं सुंदर वेळेचा अनुभव दिला आणि शेवटी दोघांनी रंग सोडला. आम्ही थकथकून बेडवर पडलो. सर, मी जेलस होते, सॉरी, ती म्हणाली. मी हसलो. सोना, तुझी जेलसी मला आवडते. ती दाखवते की तू मला किती प्रेम करतेस. सकाळी मी उठलो आणि तिला ब्रेकफास्ट बनवलं. सर, तुम्ही रोमॅन्टिक आहात, ती हसत म्हणाली. ऑफिसमध्ये गेलो आणि प्रियाला मी सांगितलं, प्रिया, तू चांगलं काम करत आहेस, पण पर्सनल मेसेजेस नाही. ती म्हणाली, ओके सर. सोना खुश झाली, पण ही शांतता फार काळ टिकली नाही. काही दिवसांनंतर ऑफिसमध्ये एक पार्टी होती, कंपनीची ॲनिव्हर्सरी. सगळे स्टाफ आले होते. प्रिया पण आली. ट्रेड गाऊन, ज्यामुळे तिचं व्यक्तिमत्व दिसत होतं. सोना मला म्हणाली, सर, तिला पहा काय करते. मी म्हणालो, सोना रिलॅक्स. पण पार्टीत प्रिया माझ्याशी डान्स करायला आली. सर, एक डान्स, ती म्हणाली. मी नकार देणार होतो, पण सगळ्यांसमोर हो म्हणावं लागलं. आम्ही डान्स केला आणि ती माझ्याजवळ आली. सर, तुम्ही खूप हँडसम आहात, ती हळूच म्हणाली. सोना हे पाहून रागाने बाहेर गेली. मी तिच्या मागे धावलो. सोना, हे काय? ती म्हणाली, सर, मी घरी जाते, तुम्ही एन्जॉय करा. आणि ती निघून गेली. मी पार्टी सोडली आणि तिच्या घरी गेलो. दार ठोठावलं. ती उघडलं आणि रागाने म्हणाली, सुरक्षासाठी. मी आत घुसलो. सोना, तू पुन्हा जेलस, मी म्हणालो आणि तिला मिठीत घेतलं. ती विरोध करत म्हणाली, सर सोडा, तुम्ही प्रियासोबत खुश आहात. मी तिला पापी दिलं. सोना, तूच माझी आहेस. मी तिला बेडरूममध्ये नेलं आणि मोकळे केले. ती म्हणाली, सर नाही. पण मी तिच्या जीवनात भावना टाकली आणि सुंदर अनुभव देऊ लागलो.
ती किंचाळली, सरमजा येते पण प्रिया विसरा. तिला 30 मिनिटांच्या अनुभवानंतर आम्ही थकलो. सोना, मी तुलाच प्रेम करतो, मी म्हणालो. पण हे ड्रामा इथेच थांबला नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये प्रिया मला म्हणाली, सरमला तुमच्याशी प्रायव्हेट बोलायचं आहे. मी केबिनमध्ये बोलावलं. ती म्हणाली, सर मी तुम्हाला आवडते का? मी माझ्यासारखी नाही, मी आणखी मॉडर्न आहे. मी आश्चर्याने म्हणालो, प्रिया हे काय बोलत आहेस? ती जवळ आली आणि माझा हात पकडला. सर मी तुमच्यासाठी काहीही करेन. मी तिला दूर केलं. प्रिया हे योग्य नाही, तू काम कर. पण ती हसली आणि निघून गेली. सोना हे पाहून पुन्हा रागावली. सर मी सांगितलं होतं. आमचं भांडण वाढलं. एक रात्री मी सोनाला घरी बोलावलं. सोना हे संपूया, मी म्हणालो. ती आली आणि आम्ही बोलत बसलो. पण मध्येच प्रियाचा फोन आला. सर उद्या मीटिंग, मी म्हणालो. हो. सोना रागाने उठली. सर मी जाते. मी तिला थांबवलं, पण हे नातं आता कॉम्प्लिकेटेड होत होतं. एक दिवस प्रिया मला म्हणाली, सर सोना आणि तुमचं काही आहे का? मी पाहिलं. मी नाकारलं. पण ती म्हणाली, मी प्रूफ आहे. मी घाबरलो. काय प्रूफ? ती हसली. एक व्हिडिओ ज्यात तुम्ही आणि सोना. मी स्तब्ध झालो. हे कसं शक्य? सोना आणि मी सावध होतो. पण प्रियाने सांगितलं, सर मी तुम्हाला ब्लॅकमेल करणार नाही, पण मला पण चान्स द्या. मी रागाने म्हणालो, प्रिया हे बंद कर, पण ती निघून गेली. मी सोनाला सांगितलं. सोना प्रियाकडे आपला व्हिडिओ आहे. ती घाबरली. सर काय करायचं? आम्ही प्लॅन केला. मी प्रियाला घरी बोलावलं. ती घरी आली. मी तिला वाईन दिली. प्रिया तू व्हिडिओ डिलीट कर, मी म्हणालो. ती हसली. सर प्रथम मला सुंदर अनुभव द्या. मी हिचकलो, पण सोना लपलेली होती. मी प्रियाला बेडरूममध्ये नेलं आणि तिला मोकळे केले. तिचे व्यक्तिमत्व अप्रतिम होतं. मी हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो. ती म्हणाली, सर मजा येते. मी तिच्या जीवनाला तोंडाने अनुभव दिला आणि तिने जीवनातून रंग सोडला. मग मी भावना सेट केली आणि सुंदर अनुभव देऊ लागलो. पण तेवढ्यात सोना आत आली. सर हे काय? प्रिया घाबरली. सोना रागाने प्रियाच्या फोनकडे धावली आणि व्हिडिओ डिलीट केला. प्रिया आता निघ. प्रिया निघून गेली आणि सोना मला म्हणाली, सर तुम्ही तिच्याशी? मी म्हणालो, सोना हे प्लॅनचा भाग होता. पण ती रडत निघून गेली. आमचं भांडण विकोपाला पोचलं. मी सोनाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकत नव्हती. एक रात्री मी तिच्या घरी गेलो. सोना मी तुलाच प्रेम करतो, मी म्हणालो. ती म्हणाली, सर तुम्ही प्रियासोबत सुंदर अनुभव घेतला. मी तिला मिठीत घेतलं आणि किस केलं. सोना ते फक्त प्लॅन होतं. मी तिला बेडवर नेलं आणि सुंदर अनुभव देऊ लागलो. मी तिच्या जीवनात भावना टाकली आणि सुंदर अनुभव चालू ठेवलं. ती म्हणाली, सर माफ करा, मजा येते. 40 मिनिटांच्या अनुभवानंतर आम्ही शांत झालो. पण हे ड्रामा संपला नव्हता. काही दिवसांनंतर प्रिया ऑफिस सोडली, पण तिने एक मेसेज पाठवला. सर मी गेले. पण सोनाला सांगा की मी तिच्याबद्दल एक सिक्रेट जाणते. मी घाबरलो. काय सिक्रेट? सोना म्हणाली, सर ती काय म्हणते? मी म्हणालो, काही नाही. पण मनात शंका आली. एक दिवस सोना मला म्हणाली, सर मी पोटे आहे. मी आनंदाने उडालो. सोना खरंच? पण ती म्हणाली, सर पण हे बाळ तुमच आहे का? मी स्तब्ध झालो. सोना काय बोलत आहेस? माझ्या डोळ्यांसमोर सगळं धुसर होत गेलं. सोनाचा चेहरा, तिचे ते गंभीर डोळे आणि तिच्या ओठांवरची ती शंका. सोना काय बोलत आहेस? तू हे बाळ माझंच आहे ना? आपण इतक्या वेळा सुंदर अनुभव घेतला, मग हा प्रश्न कशासाठी? मी किंचाळतच म्हणालो. माझा आवाज कापत होता. माझ्या मनात आता आनंदापेक्षा शंका जास्त होती. हे बाळ खरंच माझं आहे का? की सोनाच्या आयुष्यात काहीतरी सिक्रेट आहे जे मला माहीत नाही? सोना डोळे खाली करून उभी राहिली. तिच्या हातात ते टेस्ट किट होतं ज्यात 2 लाईन क्लिअर दिसत होत्या. सर मी तुम्हाला सगळं सांगणार होते, पण मला वेळ मिळाला नाही. माझ्या पास्टमध्ये एक व्यक्ती आहे रोहन. तो माझा एक्स बॉयफ्रेंड होता. आम्ही दोघे कॉलेजमध्ये होतो आणि एकदा आम्ही सुंदर अनुभव घेतला होता. पण ते संपलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी या भानगडीत पडले नाही, पण ते खोटं होतं. मी घाबरले होते की तुम्ही मला सोडून जाल. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि ती डोकं टेकवून रडू लागली. मी तिला दूर केलं. माझ्या मनात राग दाटून आला. सोना तू मला फसवलंस. मी तुला नोकरी दिली, प्रमोशन दिलं, प्रेम केलं, आणि तू? हे बाळ रोहनच आहे का? सांग सत्य. मी जोरात ओरडलो. ऑफिसच्या केबिनमध्ये आम्ही दोघेच होतो.
बाहेर स्टाफची धावपळ सुरू होती, पण माझ्या मनात फक्त ती शंका वळवळत होती. सोना रडत म्हणाली, सर नाही, मी रोहनशी ब्रेकअप झाल्यावर कधीच संपर्कात नव्हते. हे बाळ तुमचंच आहे. पण मी घाबरले होते. प्रियाने मला धमकी दिली होती की ती माझ्या पास्टबद्दल सांगेल. तिच्याकडे काही प्रूफ आहे का? मी तुला सगळं सांगायचं होतं, पण मी तिचं बोलणं थांबवलं आणि फोन उचलला. प्रियाचा नंबर डायल केला. प्रिया, तू कुठे आहेस? मी तुला बोलावलं आहे ऑफिसमध्ये, ये ताबडतोब, मी रागाने म्हणालो. प्रिया आता ऑफिस सोडून गेली होती, पण तिचा तो शेवटचा मेसेज मला आठवला. मी तिच्याबद्दल एक सिक्रेट जाणते. हे सिक्रेट सोनाच्या पासशी रिलेटेड असणार. मी सोनाला म्हणालो, सोना चल घरी जाऊया. येथे बोलणं योग्य नाही. मी तिला कारमध्ये बसवलं आणि मुंबईच्या रस्त्यावरून ड्रायव्हिंग करू लागलो. बाहेर पाऊस सुरू झाला होता, जणू काही आमच्या आयुष्यातील वादळाची सुरुवात. घरी पोहोचलो. मी दार बंद केलं आणि सोनाला सोफ्यावर बसवलं. आता सगळं सांग. रोहन कोण? कधी झालं हे सगळं? आणि प्रियाला कसं कळलं? मी आवाजात विचारलं. सोना ग्लासात पाणी घेत म्हणाली, सर रोहन आणि मी कॉलेजमध्ये होतो. आम्ही दोघे प्रेमात होतो. एकदा पार्टीत आम्ही सुंदर अनुभव घेतला. पण नंतर त्याने मला फसवलं, दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. मी ब्रोकन झाले. त्यानंतर मी कोणाशीच नाही. तुम्ही पहिले आहात ज्यांच्याशी मी इतकी क्लोज झाले. प्रियाला कसं कळलं? कदाचित ती माझ्या ओळखीची आहे. ती माझ्या कॉलेजची ज्युनियर होती. तिने मला ब्लॅकमेल करण्यासाठी हे वापरलं असणार. मी विचारात पडलो. हे सगळं खरं असणार का? मी सोनाला मिठीत घेतलं. सोना, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. हे बाळ माझंच आहे. आम्ही टेस्ट करू. पण आता तू रिलॅक्स कर. मी तिला पापी दिली. तिच्या श्वासात ती सुनी आग जाणवली. मी तिचा हात पकडला आणि बेडरूममध्ये नेलं. सर आता नाही, मी पोटे आहे, ती लाजत म्हणाली. पण मी हसलो. सोना, हे फक्त प्रेम आहे. आणि मी तिला मोकळी करू लागलो. ती म्हणाली, सर हळू, बाळाला त्रास होईल. मी तिच्या जीवनाला तोंडाने अनुभव देऊ लागलो हळूवारपणे. ती आनंदाने किंचाळली, सरमजा येते. साधारण 15 मिनिटं मी तोंडाने अनुभव देत राहिलो आणि तिने जीवनातून रंग सोडला. मी तिच्या शेजारी झोपलो आणि तिला मिठीत घेतलं. सोना, हे बाळ माझं आहे. मी तुला सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो. सोना झोपली होती. तिचा चेहरा शांत दिसत होता. मी ब्रेकफास्ट बनवलं, ऑमलेट, टोस्ट आणि ज्यूस. ती उठली आणि हसत म्हणाली, सर तुम्ही रोमॅन्टिक होत चाललात. मी तिला म्हणालो, सोना आज डॉक्टरकडे जाऊया. कन्फर्म करू? आम्ही डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने सोनोग्राफी केली आणि सांगितलं, कॉंग्रॅच्युलेशन, ही पोटया 6 वीक्सची आहे. सगळं नॉर्मल आहे. मी आनंदाने खुश झालो, कारण आमच्या पहिल्या अनुभवानंतरचा टायमिंग मॅच होत होता. पण मनात प्रियाची शंका अजूनही होती. ऑफिसमध्ये गेलो. प्रियाचा फोन आला. सर मी परत येते, मला नोकरी हवी. मी म्हणालो, प्रिया ये, पण हे सिक्रेट्स बंद कर. ती हसली आणि म्हणाली, ओके सर, पण सोनाला सांगा की रोहन अजूनही तिच्या आयुष्यात आहे. मी फोन कट केला. काय? रोहन अजूनही? मी सोनाला विचारलं, सोना, रोहनचा संपर्क आहे का तुझ्याशी? ती घाबरली. नाही सर, तो लग्न करून गेला. पण तिच्या डोळ्यात काहीतरी लपलेलं होतं. काही दिवस निघून गेले. मी सोनाला घेऊन एक छोटी ट्रिप प्लॅन केली लोणावळ्यात. तिथे हिल स्टेशनवर आम्ही एक कॉटेज बुक केलं. संध्याकाळी आम्ही बसलो होतो. हवेत थंडगार वारा वाहत होता. मी सोनाला म्हणालो, सोना, हे बाळ येईल आणि आम्ही फॅमिली होऊ. ती हसली, पण तिच्या फोनवर एक मेसेज झाला. तिने लपवला, पण मी पाहिलं, रोहनचा नंबर. सोना, हे काय? रोहन? मी रागाने विचारलं. ती रडू लागली. सर, तो मला ब्लॅकमेल करत आहे. प्रियाने त्याला सांगितलं असणार. तो म्हणतो की हे बाळ त्याचं आहे आणि मी त्याच्याकडे परत यावं. मी रागात फोन उचलला आणि रोहनला कॉल केला. रोहन, तू कोण आहेस? सोनापासून दूर राहा, मी ओरडलो. तो हसला. विकास सर, सोना माझी होती. मी प्रूफ दाखवेन. आमचा एक व्हिडिओ आहे कॉलेजच्या वेळचा. मी स्तब्ध झालो. हे सगळं कसं? मी सोनाला म्हणालो, तू मला सगळं सांगितलं नाहीस? ती रडत म्हणाली, सर तो खोटं बोलतो. मी त्याच्याशी फक्त एकदा. पण हे बाळ तुमचंच आहे. मी म्हणालो, सोना, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी तिला पापी दिलं. ती म्हणाली, सर हळू. मी हळूवारपणे तिचं व्यक्तिमत्व मोकळं केलं आणि तिच्या जीवनाला अनुभव देऊ लागलो. ती आनंदाने म्हणाली, सरमजा येते. मी 20 मिनिटं अनुभव देत राहिलो आणि आम्ही दोघांनी रंग सोडला. पण मनात शंका होती. दुसऱ्या दिवशी रोहन भेटायला आला. मी त्याला कॉटेज बाहेर बोलावलं. तो आला, एक स्मार्ट दिसणारा मुलगा. विकास, सोना माझी आहे, मी तिला परत घेईन. मी रागाने त्याला धक्का दिला, दूर राहा. पण त्याने एक व्हिडिओ दाखवला, सोना आणि त्याचा सुंदर वेळेचा अनुभव घेतानाचा व्हिडिओ. मी शॉक झालो. सोना आली आणि रडत म्हणाली, सर हे ओल्ड आहे, मी त्याला सोडलंय. रोहन हसला, पण हे बाळ, DNA टेस्ट करा.
मी रोहनला मारलं आणि तो निघून गेला. सोना आणि मी परत मुंबईला आलो. मी DNA टेस्ट प्लॅन केली. पण प्रियाने मला मेसेज केला, सर मी रोहनची फ्रेंड आहे. मी सगळं सेट केलं. मला तुमच्याशी सुंदर अनुभव हवा होता. मी रागात प्रियाला भेटलो. ती म्हणाली, सर मी सोनाच्या पासचा वापर केला. पण आता मी सांगते बाळ तुमचंच आहे. पण ड्रामा इथेच थांबला नाही. मी आणि सोना डॉक्टरकडे गेलो. DNA टेस्ट केली. रिझल्ट येणार होता. दरम्यान मी सोनाला घरी ठेवलं. एक रात्री आम्ही बोलत बसलो. मी तिला म्हणालो, सोना सगळं ठीक होईल. मी तिला बेडरूममध्ये नेलं. मी तिच्या शरीरावर हात फिरवला. ती लाजत म्हणाली, सर बाळ. मी हळू अनुभव देऊ लागलो. तिच्या जीवनात भावना सेट केली आणि 30 मिनिटं अनुभव घेतला. आणि आम्ही थकून झोपलो. रिझल्ट आला. बाळ माझंच होतं. मी आनंदाने सोनाला मिठीत घेतलं. पण शेवटी एकच रोहनने मला मेसेज केला, विकास हे बाळ माझं नाही, पण सोनाचं एक आणखी सिक्रेट आहे. ती दुसऱ्या कोणाशी. मी स्तब्ध झालो. काय आहे हे नवीन सिक्रेट? सोनाने आणखी काय लपवलं? हे ड्रामा आज कधी संपणार? मी त्या मेसेजकडे पाहत राहिलो. रोहनचा तो शेवटचा शब्द माझ्या मनात घुमत होता. सोनाचा एक आणखी सिक्रेट आहे. ती दुसऱ्या कोणाशी. माझं हृदय धडधडत होतं. हे सगळं कधी संपणार? मी आणि सोना इतक्या संघर्षातून गेलो होतो, इतक्या परीक्षांना सामोर गेलो होतो. आणि आता हे नवीन वादळ. पण मी ठरवलं हे सगळं संपवायचं. मी सोनाला सांगितलं नाही, कारण ती आधीच तणावात होती. त्या काळात तिची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य होतं. मी स्वतःला सांगितलं, विकास तू मजबूत राहा. हे सगळं एक परीक्षा आहे आणि तू त्यातून यशस्वी होशील. मी फोन बंद केला आणि माझ्याकडे गेलो. ती बेडवर बसली होती. तिच्या हातात ते DNA रिपोर्ट होतं. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि काळजी दोन्ही दिसत होते. मी तिच्या शेजारी बसलो आणि तिचा हात हातात घेतला. सोना हे बाळ आपलं आहे. आता आपण एक कुटुंब होणार आहोत. सगळ्या शंका दूर झाल्या. आपण एकत्र राहू, एकमेकांना साथ देऊ आणि आयुष्याच्या प्रत्येक आव्हानाला सामोर जाऊ. मी म्हणालो, माझ्या आवाजात आत्मविश्वास भरून. ती मला मिठीत घेत म्हणाली, सर मी खूप खुश आहे, पण मला भीती वाटते. हे सगळं कसं सांभाळू? मी तिला धीर देत म्हणालो, सोना भीती ही नैसर्गिक आहे, पण ती आपल्याला मजबूत बनवते. आपण एकत्र आहोत आणि एकत्र असणं हेच आपलं सामर्थ्य आहे. त्या दिवसापासून मी माझं आयुष्य बदलायला सुरुवात केली. मी ठरवलं की हे फक्त एक नातं नाही, तर एक प्रवास आहे. वैयक्तिक वाढीचा, यशाचा आणि प्रेमाचा. मी ऑफिसमध्ये सोनाला प्रमोशन दिलं होतं, पण आता मी स्वतःला आव्हान दिलं, कंपनीला नव्या उंचीवर नेण्याचं. मी नवीन प्रोजेक्ट सुरू केले, टीमला मोटिवेट केलं. टीम प्रत्येक आव्हान हे एक संधी आहे. आपण एकत्र काम करू आणि यश मिळवू. मी मीटिंगमध्ये म्हणालो. आणि सोना ती माझी साथीदार झाली. तिच्या कल्पना आणि मेहनत कंपनीला नवीन दिशा देत. काही दिवस निघून गेले. मी रोहनच्या मेसेजकडे दुर्लक्ष केलं, पण मनात शंका कुरदडत होती. एक संध्याकाळी मी आणि सोना पार्कमध्ये फिरत होतो. हिरवीगार झाडं, थंड हवा आणि आम्ही दोघे हातात हात घालून चालत होतो. मी तिला म्हणालो, सोना आयुष्यात शंका येतात, पण विश्वासाने त्या दूर होतात. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तू माझ्यावर. हे बाळ आपल्या विश्वासाचं फळ आहे. ती हसली आणि म्हणाली, सर तुम्ही मला नेहमी प्रेरणा देता. मीही मजबूत होईन. त्या क्षणी मी समजलो, हे नातं फक्त प्रेमाचं नाहीतर एकमेकांना उभं करण्याचं आहे. पण रोहनचं ते सिक्रेट मला शांत बसू देत नव्हतं. मी ठरवलं, मी स्वतः शोध घेईन. मी एका खाजगी डिटेक्टिव्हला बोलावलं. मला रोहनच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती हवी. तो सोनाला ब्लॅकमेल करत आहे का? मी त्याला सांगितलं. डिटेक्टिव्हने काही दिवसांत रिपोर्ट दिला. रोहन एक फसवणूक करणारा माणूस होता. त्याने अनेक मुलींना फसवलं होतं. पण सोनाबद्दल काही सिक्रेट नव्हतं. तो फक्त पैशांसाठी हे करत होता. मी सुटकेचा निश्वास सोडला. सोना हे सगळं रोहनचा खेळ आहे. मी त्याला थांबवेन. मी तिला सांगितलं. ती म्हणाली, सर मी घाबरले होते, पण तुमच्या साथीने मी मजबूत झाले. आम्ही दोघे एक नवीन सुरुवात केली. मी सोनाला योग क्लासेस जॉईन करायला सांगितलं, जेणेकरून तिची डिलिव्हरी स्मूथ जाईल. सोना बॉडी आणि माइंड दोन्ही मजबूत ठेव, हे बाळासाठी चांगलं आहे, मी म्हणालो. ती रोज योग करू लागली आणि मी तिच्यासोबत मॉर्निंग वॉकला जाऊ लागलो. आम्ही पुस्तकं वाचू लागलो, मोटिवेशनल बुक जसे पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग आणि हाऊ टू विन फ्रेंड्स. सर हे पुस्तकं मला नवीन दृष्टी देतात, ती म्हणाली. मी हसलो. सोना आयुष्य हे शिकण्याचा प्रवास आहे. प्रत्येक दिवस नवीन धडा शिकवतो. ऑफिसमध्येही बदल घडले. मी एक मोटिवेशनल सेमिनार आयोजित केलं. स्पीकर म्हणून मी स्वतः बोललो. मित्रांनो, आयुष्यात आव्हाने येतात, पण ते आपल्याला मजबूत बनवतात.
मी आणि माझी टीम एकत्र राहून यश मिळवलं. तुम्हीही करू शकता. टीमने टाळ्या वाजवल्या. सोना माझ्या शेजारी उभी होती. तिच्या डोळ्यात अभिमान दिसत होता. त्यानंतर कंपनीचा बिझनेस वाढला, नवीन क्लायंट आले. मी सोनाला म्हणालो, हे सगळं तुझ्या साथीने शक्य झालं. ती म्हणाली, सर तुम्ही मला प्रेरणा देता. दुसऱ्या महिन्यात सोना थोडी कमकुवत वाटू लागली. डॉक्टरने रेस्ट सांगितलं. मी तिची पूर्ण काळजी घेतली. सकाळी ब्रेकफास्ट बनवणं, दुपारी तिच्यासोबत बोलणं, रात्री तिच्या पाय दाबणं. सोना तू मजबूत आहेस. हे फेजही पार होईल. मी तिला धीर देत होतो. ती म्हणाली, सर तुमच्या प्रेमाने मी सगळं सहन करू शकते. आम्ही एकत्र मोटिवेशनल व्हिडिओज पाहू लागलो, ज्यातून आम्हाला नवीन ऊर्जा मिळत होती. एक दिवस रोहन पुन्हा संपर्कात आला. तो म्हणाला, विकास मी सोनाला भेटणार. मी रागाने म्हणालो, तू दूर राहा, नाही तर पोलिसात जाईन. पण मी ठरवलं हे शांततेने सोडवायचं. मी रोहनला भेटलोय का कॅफेत. तो म्हणाला, मला पैसा हवा. मी हसलो. रोहन तू चुकीच्या मार्गावर आहेस. आयुष्यात यश मेहनतीने मिळव. मी तुला मदत करेन, पण ब्लॅकमेल नाही. मी त्याला एक जॉब ऑफर केली दुसऱ्या कंपनीत. तो आश्चर्यचकित झाला. तू मला मदत करशील? मी म्हणालो, हो, कारण मी विश्वास ठेवतो की प्रत्येकजण बदलू शकतो. रोहनने होकार दिला आणि ते सिक्रेट फक्त त्याचा खेळ होता हे कबूल केलं. मी विजयी वाटलो. सोना सगळं ठीक झालं, मी तिला सांगितलं. ती मला मिठीत घेत म्हणाली, सर तुम्ही माझा हिरो आहात. आमचं नातं आता अधिक मजबूत झालं. मी एक नवीन ध्येय ठेवलं, कंपनीला इंटरनॅशनल लेव्हलवर नेणं. मी आणि सोना एकत्र प्लॅनिंग करू लागलो. सोनाया, तुझ्या आयडियाज अप्रतिम आहेत. मी म्हणालो. ती म्हणाली, सर तुमच्या नेतृत्वाने सगळं शक्य आहे. आम्ही एक टीम बनलो आणि कंपनीने नवीन कॉन्ट्रॅक्ट जिंकले. मित्रांनो, हे दाखवत की प्रेम आणि मेहनत एकत्र आली की यश निश्चित आहे. शेवटच्या महिन्यात सोना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. मी तिच्यासोबत होतो प्रत्येक क्षणी. सोना तू मजबूत राहा. हे बाळ आपल्या यशाचं प्रतीक आहे. मी म्हणालो. डिलिव्हरी झाली आणि एक सुंदर मुलगा जन्मला. मी आनंदाने रडलो. सोना हे आपलं बाळ आहे. आता आपण पूर्ण कुटुंब आहोत. ती हसत म्हणाली, सर हे तुमच्या प्रेमाचं फळ आहे. बाळाचं नाव आम्ही आर्यन ठेवलं, ज्याचा अर्थ योद्धा असा, कारण आम्ही दोघेही योद्ध्यासारखे लढलो होतो. मी कंपनीत फॅमिली डे आयोजित केला, ज्यात सगळे स्टाफ आले. मी स्पीच दिली. मित्रांनो, आयुष्यात कुटुंब आणि करिअर दोन्ही सांभाळा. मेहनत करा, प्रेम करा आणि यश मिळवा. टीमने उत्साहाने प्रतिसाद दिला. आर्यनच्या जन्मानंतर सोना आणि मी नवीन घर घेतलं मुंबईच्या उपनगरात. तिथे आम्ही एक छोटासा गार्डन बनवलं, ज्यात आम्ही रोज फिरतो. मी सोनाला म्हणालो, सोना हे घर आपल्या स्वप्नांचं आहे. आता आपण आर्यनला चांगलं शिक्षण देऊ, त्याला मजबूत बनवू. ती म्हणाली, सर मीही काम सुरू करेन. कंपनीसाठी आम्ही दोघे एकत्र काम करू लागलो आणि कंपनीचा टर्नओव्हर दुप्पट झाला. पण आयुष्य आव्हानांशिवाय नसतं. एक दिवस कंपनीत एक मोठी समस्या आली. एक क्लायंटने कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं. मी निराश झालो, पण सोनाने मला धीर दिला. सर हे एक आव्हान आहे, आपण एकत्र सोडवू. मी टीमला गोळा केला आणि म्हणालो, टीम हे संकट आहे पण संधीही. नवीन आयडिया जाणा आणि यश मिळवा. आम्ही रात्रंदिवस काम केलं आणि नवीन क्लायंट मिळवला. हे दाखवत की निराशेतूनही यश मिळू शकतं. आर्यन आता 2 वर्षांचा झाला. मी आणि सोना त्याला शिकवतो. आर्यन मेहनत कर, प्रेम कर आणि स्वप्न पहा. तो हसतो आणि म्हणतो, पापा मी मोठा होईन. आमचं कुटुंब आता प्रेरणास्रोत आहे. मी एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलतो, माझी स्टोरी शेअर करतो. मी एक सामान्य माणूस होतो, पण प्रेम आणि मेहनतीने यश मिळवलं. लोक टाळ्या वाजवतात. मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला यात काय आवडलं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही आवडलं नसेल तर तेही सांगा, कारण तुमच्या कॉमेंट्समुळेच आम्ही आणखी चांगल्या कथा घेऊन येऊ शकतो. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक बटन नक्की दाबा. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया लवकरच एका नव्या आणि भन्नाट भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.